नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय ज्या भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. निसर्ग शिक्षण आणि विस्तार अधिकारी यासारखी पदे भरल्या जात आहे. या पदासाठी जो वेतन आहे तो दरमहा 35,000 रुपयापर्यंत असणार आहे. तेव्हा एक उत्कृष्ट वेतन व सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरायचा आहे. त्यासाठी शेवटची तारीख 22 जुलै 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदांसाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे. तर आज आपण या पदासाठी लागणारी शिक्षण पात्रता, वयाची अट, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धत आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याकरता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहोत, ज्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील निसर्ग माहिती केंद्राकरिता निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी या पदाची रिक्रुटमेंट या ठिकाणी घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून या पदांसाठी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहेत. तर या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे. तर अर्ज सादर करण्यापूर्वी या संपूर्ण पदभरतीची सविस्तर माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर या जाहिरातीमध्ये संपूर्ण पदभरतीची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये या पदासाठी निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास कोणकोणती कामे करावी लागणार आहे, त्यानंतर पात्रता कशा प्रकारची आहे, मानधन किती असणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, महत्त्वाच्या का सूचना आहे, त्यानंतर अर्ज कुठे पाठवायचा, त्याकरता अर्ज पाठवण्यासाठी पत्ता कोणता असणार आहे, त्यानंतर अर्जाचा नमुना कशा प्रकारे आहे, त्या अर्जाच्या नमुन्यामध्ये कशा प्रकारची या ठिकाणी माहिती भरायची आहे, या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप या ठिकाणी घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर बघा मित्रांनो, निसर्ग शिक्षण आणि विस्तार अधिकारी या पदाची ही रिक्रुटमेंट महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या मार्फत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील निसर्ग माहिती केंद्राकरिता घेण्यात येत आहे. त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून 22 जुलै 2025 या दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज मागवल्या जात आहे. तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर या पदासाठी निवड झाल्यानंतर कामाचे स्वरूप म्हणजे कोणकोणती कामे त्या उमेदवारास करावी लागणार आहे याची माहिती इथे दिलेली आहे. तर बघा, नेचर ट्रेल ट्रेकसाठी निसर्ग निर्वाचक म्हणून काम करणे, निसर्ग माहिती केंद्र येथे आयोजित करावयाच्या वर्षाचे इव्हेंट कॅलेंडर तयार करणे व त्याचे नियोजन करणे, त्यानंतर निसर्ग माहिती केंद्रामधील आयोजित करण्यात येणारे विविध इव्हेंट्स इत्यादींचे आयोजन करणे व ते कार्यक्रम यशस्वी पार पाडणे, शाळा महाविद्यालय कॉर्पोरेट ऑफिसेस यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त व्यक्तींना निसर्ग माहिती केंद्राच्या उपक्रमामध्ये सामील करणे व निसर्ग माहिती केंद्राच्या महसुलात वाढ होण्यासाठी मदत करणे, त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वेबसाईट, फेसबुक पेज इत्यादी अपडेट करणे व निसर्ग माहिती केंद्राचा ईमेल हाताळणे, इतर संबंधित जी काही कामे आहेत ती त्या ठिकाणी उमेदवारास निवड झाल्यानंतर करावी लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी या पदासाठी पात्रता कशा प्रकारची आहे तर बघू शकता, अर्जदार विज्ञान शाखेचा मास्टर डिग्री धारक या ठिकाणी असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्या उमेदवाराने विज्ञान शाखेमधून आपली मास्टर डिग्री या ठिकाणी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र असणाऱ्या शाखेतील उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे. त्याचसोबत अर्जदाराने निसर्ग निर्वाचक अथवा निसर्गप्रेमी संस्थेमध्ये काम केले या ठिकाणी असल्यास त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. तशा कामाचे अनुभव प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर संगणक हाताळण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय उद्यानाबाबत सखोल माहिती या ठिकाणी असणे आवश्यक आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामार्फत आयोजित विविध संशोधन संवर्धनात्मक कार्यक्रमामध्ये व निसर्ग शिक्षण विषय कार्यक्रमामध्ये त्या उमेदवाराने सहभाग घेतलेला असावा, अशा उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो, पात्रता या पदासाठी या ठिकाणी लागणार आहे. तर या दिलेल्या पात्रतेमध्ये तुम्ही जर या ठिकाणी पात्र ठरत असाल तर या पदासाठी अर्ज इथे सादर
करू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही रिक्रुटमेंट या 2 पदांसाठी या ठिकाणी होत आहे. तर या पदांसाठी जो काही वेतन आहे, तो वेतन बघू शकता मित्रांनो, ₹35,000 दरमहा, त्यासोबत भत्ते या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारच्या या ठिकाणी मानधन सुद्धा असणार आहे. एक उत्कृष्ट मानधन या ठिकाणी दिला जात आहे. तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना आहेत. त्या का सूचना आहेत तर त्या या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी कोणतेही कारण न देता नेमणूक नाकारण्याचा पूर्ण अधिकार निवड समितीने राखून ठेवलेला आहे. एखाद्या अर्जदाराच्या बाबतीत निकष शिथिल करण्याचा अधिकार या ठिकाणी निवड समितीच्या अध्यक्षाचा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी यांची जी निवड आहे ती कंत्राटी पद्धतीने 11 महिने इतक्या कालावधीची या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर त्या कालावधीमध्ये उत्कृष्ट काम केल्याचे कामाच्या मूल्यमापन अंती स्पष्ट झाल्यास त्यांना 10% पर्यंत मानधन वाढवून देण्याची मुदत देखील या ठिकाणी मिळू शकणार आहे. तर अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी जी काही तुमची या पदाची निवड आहे ती मुलाखत पद्धतीने या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याकरता कोणत्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातून तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर जी काही मुलाखत आहे मित्रांनो ती 25 जुलै 2025 ला या ठिकाणी घेण्यात येणार आहे. वन संरक्षण व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांच्या कार्यालयामध्ये ही मुलाखत या तारखेस या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी कार्यालयाचा पत्ता इथे दिलेला आहे. तर अर्ज पाठवण्याकरता सुद्धा हाच सेम पत्ता या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही उपसंचालक उत्तर येऊर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांच्या कार्यालय पोखरण रोड नंबर 1 ठाणे या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला अर्ज या ठिकाणी पाठवायचा आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज पाठवू शकता. त्याकरता या विभागाची ऑफिशियल ईमेल आयडी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ईमेल आयडीवर सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला लिफाफ्याद्वारे, पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष हजर राहून सुद्धा या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज पाठवण्याबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर तो अर्जाचा नमुना कशा प्रकारचा आहे तर या ठिकाणी बघू शकता. हा अर्जाचा नमुना इथे देण्यात आलेला आहे. जाहिरातीसोबतच हा अर्जाचा नमुना या ठिकाणी जोडलेला आहे. तर या जाहिरातीची PDF आणि हा अर्जाचा नमुना मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून ही जाहिरात आणि हा अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तेव्हा या ठिकाणी अर्जाचा नमुना आणि ही जाहिरात डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे ही पदभरती मित्रांनो, निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी या पदांसाठी महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या मार्फत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील निसर्ग माहिती केंद्राकरता या ठिकाणी घेण्यात येत असून त्या पदभरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.